हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, उच्च शिक्षण प्रणाली. या युनिटवरचं MCQ प्रॅक्टिस करायचं आहे. एक्झाम जवळ आहे, येत्या रविवारी आपली ही एक्झाम आहे. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर द्यायचं आहे, म्हणून ही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेत आहोत. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक 2 डेज क्रॅश कोर्स केलेला आहे, लॉन्च केलेला आहे, जो होणार आहे 23 आणि 24 तारखेला. ठीक आहे. या 2 दिवसामध्ये तुमचे पेपर 1चे पूर्ण क्लासेस घेतले जाणार आहेत, पूर्ण युनिट्स कव्हर केले जाणार आहेत. कशा प्रकारे क्वेश्चन अटेम्प्ट करायचा किंवा कशा प्रकारे एक्झाम अटेंड करायची यासाठी हा 2 डेज क्रॅश कोर्स आहे. सगळे युनिट सेशनमध्ये कव्हर केले जातील आणि 5 एका दिवशी, दुसरे उरलेले 4 दुसऱ्या दिवशी. शॉर्ट नोट्स तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये मिळतील आणि रेकॉर्डेड जे लेक्चर्स आपले होतील लाईव्ह झूमवरती त्याचे रेकॉर्डेड पार्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. या 2 डेज क्रॅश कोर्सची फीस आहे 1000 रुपीज आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच नोंदणी करू शकता. त्याचप्रमाणे जे सेशन अटेंड करू शकत नाही, वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी एक क्विक रिव्हिजन PDF अवेलेबल आहे पेपर 1 साठी, ज्याच्यामध्ये 2000 प्लस MCQs आहेत सगळ्या युनिटवरचे. MCQs थ्रू प्रॅक्टिस किंवा MCQs थ्रू जो अभ्यास करणं आहे त्याला क्विक रिव्हिजन PDF अवेलेबल आहे, ज्याची फीस आहे 699 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच ती PDF देखील तुम्ही मिळवू शकता. Okay, the first question आहे it is a high level advisory committee to the Prime Minister of India whose objective is to transform India into knowledge society. ही भारताच्या पंतप्रधानांची एक उच्चस्तरीय सल्लागार समिती आहे, जिचा उद्देश भारतास ज्ञानवंत समाजात परिवर्तित करणे हा आहे. ठीक आहे. कोणती उच्चस्तरीय सल्लागार समिती आहे जी भारताच्या पंतप्रधानांची आहे? ऑप्शन्स आहेत NKC, NCTE, NCERT आणि UGC. सो याच्यात मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट NKC. ठीक आहे. ओके, जिचा उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ट्रान्सफॉर्म इंडिया इनटू द नॉलेज सोसायटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधानांवर विचार करा. विधान आहेत द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश अ सेपरेट मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन 1985. भारत सरकारने मानवी संसाधन विकास या वेगळ्या मंत्रालयाची स्थापना सन 1985 मध्ये केली. टिल देन इट वॉज अ पार्ट ऑफ सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. तोपर्यंत तो समाज कल्याण विभागाचा एक भाग होता. कोणता? मानव विकास संसाधन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ओनली बी करेक्ट आहे. ठीक आहे. का ओनली बी करेक्ट आहे? कारण इथे आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय. विचार करायला सांगितलंय विधानांवरती, पण चुकीचं विधान ओळखायचं आहे. आणि ज्याच्यामध्ये सांगितलंय की हा सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा पार्ट होता, तसं नाहीये. 1985 पासून हा एक वेगळे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फंड्स द टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी एन्हान्समेंट प्रोग्राम TEQIP. तांत्रिक शिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रम यास निधी पुरवते. कोणास निधी पुरवते? कोण निधी पुरवते या शिक्षण संस्थेला? ऑप्शन्स आहेत वर्ल्ड बँक, UNICEF, युनेस्को, WTO. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट वर्ल्ड बँक. ठीक आहे. वर्ल्ड बँक या कार्यक्रमाला निधी पुरवते. कशासाठी? तांत्रिक शिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रमासाठी. ओके, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा. ऑप्शन्स आहेत इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश इन द इयर 1985. The institutions also provides opportunities for the higher education, especially for weaker sections of the society. Its first regional office is being established at Hyderabad. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन C ओनली C. ठीक आहे. कारण बाकीचे पहिले 2 स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची ओपन युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश इन 1985 हे बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे की समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाची संधी पुरवते, हे पण बरोबर आहे. पण तिसरं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? चूक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं, म्हणून ऑप्शन C इथे काय आहे? करेक्ट आहे.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता ह्या दिलेल्या ऑप्शन्स पैकी स्टेटमेंट पैकी कोणतं करेक्ट आहे हे सांगायचं आहे. द पर्पज ऑफ अडोलसंट एज्युकेशन प्रोग्राम इज टू प्रिपेअर द youth to face the reality of the life positively by providing them with appropriate and relevant information from the point of their age. ठीक आहे. किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाचा हेतू तरुणांना त्यांच्या वयाच्या दृष्टिकोनातून योग्य व सुसंबद्ध माहिती देऊन त्यांना आयुष्यातील वास्तविकतेला सकारात्मक दृष्ट्या सामोरे जाण्यास तयार करणे. दुसरं स्टेटमेंट आहे कोऑर्डिनेशन इन दिस प्रोग्राम इज डन बाय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. या कार्यक्रमात समन्वयाचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मार्फत केले जाते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फर्स्ट. अ स्टेटमेंट याच्यामध्ये फक्त बरोबर आहे. ठीक आहे. चुकीचं विधान विचारलं असतं तर आपण 2 दिलं असतं, बी दिलं असतं. ठीक आहे. पण इथे योग्य विधान विचारलंय म्हणून हा फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इज मेकिंग अ कॉन्शियस एफर्ट्स टू रीच आउट अ गर्ल स्टुडंट स्पेशली इन रिमोट रूरल एरियाज. व्हॉट इज ट्रू अबाउट दिस वर्क. ठीक आहे. इंदिरा गांधी ग्रामीण मुक्त विद्यापीठ विशेषतः दुर्गम भागातील शिकाऊ मुलींपर्यंत पोहोचण्याचे विचारपूर्वक प्रयत्न करत आहे. या कार्याबाबत काय खरे आहे, म्हणजे हे 2 विधान पण काय खरे आहे त्याच्याशी रिलेटेड ते सांगायचं आहे. एस्टॅब्लिशिंग अ न्यू स्कूल विच विल बी स्कूल ऑफ जेंडर अँड द डेव्हलपमेंट स्टडीज विथ द जेंडर इक्वॅलिटी इन जस्टिस ॲज इट्स स्कूल. ठीक आहे. एक नूतन शाळा स्थापने जी लिंग आणि विकासात्मक अभ्यासाची शाळा असेल व लिंग समानता आणि न्याय हे तिचे लक्ष असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे द स्कूल प्लान्स अँड डेव्हलप्स अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट लेवल प्रोग्राम्स अँड कोर्सेस. ही शाळा पदवीपूर्व पदवी स्तराचे कार्यक्रम व पाठ्यक्रम आखते व त्यांचा विकास करते. आणि ह्याच्यातलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या या ध्येयाबाबत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन ए जे आहे फक्त ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज स्टडी फॉर सिम्बॉयसिस. चूज द करेक्ट स्टेटमेंट. सहजीवनासाठी अध्ययन हे खालीलपैकी कोणते मूल्य आहे. योग्य विधान निवडायचं. ऑप्शन्स आहेत सोशल व्हॅल्यू, मॉरल व्हॅल्यू, एज्युकेशनल व्हॅल्यू अँड कल्चरल व्हॅल्यू. सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य, शैक्षणिक मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 ब. फक्त नैतिक मूल्य हे काय आहे सहजीवन अध्ययन आहे. ठीक आहे. ब. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता याच्यात परत स्टेटमेंट कोणतं करेक्ट आहे ते सांगायचं आहे. मोरल व्हॅल्यूज अँड सोशल प्रॉब्लेम्स इन अ सोसायटी आर इंटरडिपेंडेंट. स्टॅबिलिटी ऑफ मोरल व्हॅल्यूज इन द सोसायटी रिक्वायर्स सम डिग्री ऑफ द इलिगल बिहेवियर. काय विचारलेलं आहे. करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. आता मराठीमध्ये बघा खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान कोणते. समाजातील नैतिक मूल्य आणि सामाजिक समस्या या गोष्टी परस्परावलंबी आहेत. समाजातील नैतिक मूल्यांच्या स्थैर्यासाठी काही प्रमाणात नियमबाह्य वर्तनाची गरज असते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अ ब दोन्ही. नैतिक मूल्य जोपासण्यासाठी काय करावं लागते. सामाजिक समस्या या गोष्टी परस्परावलंबी असतात. नैतिक मूल्य आणि सामाजिक समस्या त्यातूनच नैतिक मूल्य पुढे येतात किंवा म्हणजे ज्या समस्या सोडवण्यासाठी काम केलं जातं किंवा नैतिक मूल्यांमध्ये सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाऊ शकते. म्हणजे या दोघी गोष्टी कशा आहेत परस्परावलंबी आहेत. ठीक आहे. आणि समाजातील नैतिक मूल्यांच्या स्थैर्यासाठी काही प्रमाणात नियमबाह्य वर्तनाची गरज सुद्धा पडते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एज्युकेशन कॅन सर्व्स ॲज अन इफेक्टिव्ह टूल इन कॅल्क्युलेटिंग डिझायरेबल व्हॅल्यूज विथ द हेल्प ऑफ डॅश डॅश. डॅश डॅशच्या सहाय्याने अपेक्षित मूल्यांची रुजवणूक करण्यामध्ये शिक्षण प्रभावी साधन म्हणून काम करू शकते. ऑप्शन्स आहेत विथ अ वेल ऑर्गनाइज्ड सिलेबस, युझिंग टेक्नॉलॉजी इन टीचिंग, विथ प्रीडिटर्मिन्ड गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, विथ चेंजिंग स्ट्रक्चर ऑफ सोसायटी. चांगल्या सुरचित अभ्यासक्रमासह अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्वरचित ध्येय आणि उद्दिष्टांसह समाजाच्या बदलत्या रचनेसह. ठीक आहे. काय काम म्हणून करू शकतं याच्यामध्ये डॅश डॅशच्या सहाय्याने अपेक्षित मूल्यांची रुजवणूक करण्यामध्ये शिक्षण प्रभावी साधन काय करू शकतं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. चांगल्या सुरचित अभ्यासक्रमासह हा प्रभाव किंवा बदल घडून येऊ शकतो, काम केलं जाऊ शकतं. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द एक्सपर्ट पर्सन्स हु गाईड द स्टुडंट्स इन कॉन्टॅक्ट सेशन्स आर कॉल्ड डॅश डॅश. संपर्क सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ व्यक्तींना डॅश डॅश असे म्हणतात. इन्स्ट्रक्टर, काउन्सिलर, टीचर, गाईड. अनुपदेशक, समुपदेशक, शिक्षक आणि मार्गदर्शक. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 समुपदेशक. ठीक आहे. काउन्सिलर आणि समुपदेशक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वोकेशनल एज्युकेशन इन्क्लूड्स these two important components.
व्यावसायिक शिक्षणात डॅश डॅश या दोन महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. ऑप्शन्स आहेत डेमॉन्स्ट्रेशन वर्क अँड ट्रेनिंग, स्किल्स अँड थेरोटिकल पार्ट अँड फील्ड वर्क अँड स्किल. प्रात्यक्षिक कार्य आणि प्रशिक्षण, कौशल्य व तात्विक भाग आणि क्षेत्रीय कार्य आणि कौशल्य. कोणते दोन घटक आहेत महत्त्वाचे व्यावसायिक शिक्षणात? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, प्रात्यक्षिक कार्य म्हणजे प्रॅक्टिकल, डेमॉन्स्ट्रेशन वर्क आणि ट्रेनिंग. दोन्ही घटक काय करतात? चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू स्टडी द क्वालिटी ऑफ टीचर एज्युकेशन इन इंडिया द सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंटेड फॉर्मर चीफ जस्टिस J.S. when was the committee appointed under the chairmanship of वर्मा. भारतातील शिक्षक शिक्षणाचा दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने माजी सरन्यायाधीश J.S. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कधी समिती नेमली? एक समिती नेमलेली आहे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी, त्याच्यावरती काम करण्यासाठी. ती कधी स्थापन केलेली आहे? ठीक आहे, अध्यक्ष कोण होते? सरन्यायाधीश J.S. वर्मा. ठीक आहे, आणि ऑप्शन्स आहेत 28 जून 2010, जून 28 2011, जुलै 22 2012, ऑगस्ट 27 2013. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 28 जुलै 2011 मध्ये ही समिती नेमली गेलेली आहे सरन्यायाधीश J.S. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग periodicals इज नॉट पब्लिश बाय NCERT. NCERT संस्था खालीलपैकी कोणते नियतकालिक प्रकाशित करत नाहीत? ऑप्शन्स आहेत इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू, जर्नल ऑफ इंडियन एज्युकेशन, एडुट्रॅक्ट, जर्नल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. ठीक आहे, काय विचारलेलं आहे? करत नाहीत विचारलंय. ठीक आहे, सो ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ओनली सी अँड डी. ठीक आहे, एडुट्रॅक्ट अँड जर्नल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील विधानांवर विचार करा. राईट टू चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 came into force in India from June 1st, 2010. The government of India has started the implementation of right to education campaign from November 11, 2011. हे विधान आहेत. याच्यावरती काय करायचं आता? फक्त अ ब दोन्ही चूक, अ ब दोन्ही बरोबर. आता याच्यापैकी एक काय करेक्ट आन्सर असणार आहे ते सांगायचं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द ऑल शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियानासंबंधी पुढील विधानांवर विचार करा. ऑप्शन्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट लॉन्च दिस कॅम्पेन फॉर युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन इन 2001. The World Bank provided financial assistance to the states for the expense incurred in the campaign. The duration of this campaign was from 2001 to 10. It was further extended till 2012. Which of the above statement is correct? ठीक आहे. केंद्र शासनाने 2001 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेतील खर्चासाठी जागतिक बँकेने राज्यांना अर्थसहाय्य केले. त्याच्यानंतर या मोहिमेचा कालावधी 2001 ते 2010 असा होता. तो पुढे 2012 पर्यंत वाढवण्यात आला. वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचे सर्व शिक्षा अभियानाच्या संदर्भात. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, फक्त अ आणि क. ठीक आहे, करेक्ट स्टेटमेंट. 2001 मध्ये ही प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची मोहीम चालू केली बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, आणि पुढे या मोहिमेचा कालावधी 1 ते 10 असा होता. पुढे तो 12 पर्यंत वाढवण्यात आला. ठीक आहे, हे दोन विधान कसे आहेत? फक्त बरोबर आहेत. ठीक आहे, जागतिक बँकेने अर्थसहाय्य केलं या मोहिमेसाठी, हे स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये एवढेच प्रॅक्टिस MCQ. नेक्स्ट सेशन मध्ये आणखी काही प्रॅक्टिस MCQ बघूया. थँक्यू फॉर टुडे सेशन. हॅव अ नाईस डे.